सरकारी नोकर विरुद्ध खाजगी नोकर आणि शेतकरी, वाढती आर्थिक विषमता नक्की बघा. एकाच देशात राहूनही तिघांचे जग इतके वेगळे का? सरकारी नोकर, खाजगी नोकर आणि शेतकरी. आज आपण सत्य पाहणार आहोत. पूर्वी सर्वांना संघर्ष होता, पण आज संघर्ष समान नाही. सरकारी नोकर पगार नियमित, भविष्य सुरक्षित. खाजगी नोकर पगार आहे, पण नोकरीची खात्री नाही. शेतकरी प्रचंड मेहनत, पण उत्पन्न अनिश्चित. सरकारी नोकर पगार, भत्ते, पेन्शन, मेडिकल सुविधा. खाजगी नोकरी नो जॉब सिक्युरिटी, कमी भत्ते, कामाचा ताण. शेतकरी भाव ठरत नाही, निसर्गावर अवलंबून, कर्जाचा डोंगर. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दरवर्षी वाढतो. खाजगी कर्मचाऱ्यांचा पगार, काम वाढते, पण वाढ निश्चित नाही. शेतकऱ्यांचा माल स्वस्तात विकला जातो, पण बाजारात महागात विकला जातो. शिक्षणातही फरक वाढतो. सरकारी नोकर मुलं इंग्लिश स्कूल, कोचिंग क्लास, शहरात शिक्षण. खाजगी नोकर कर्ज काढून शिक्षण. शेतकरी मुलांचं शिक्षण अर्ध्यावरच थांबतं. घर, गाडी, सुविधा. सरकारी नोकर EMI सहज भरतो. खाजगी नोकरला EMI भरताना घाम फुटतो. शेतकरी EMI नाही, फक्त कर्ज. आज सगळे सण साजरे होतात, पण सगळ्यांसाठी सारखे नसतात. सरकारी नोकर सण म्हणजे आनंद, खाजगी नोकर सण म्हणजे खर्च. शेतकरी सण म्हणजे चिंता. ही विषमता का वाढते? कारण धोरण समान नाही, संधी समान नाही. मग दोष कोणाचा? सरकारी नोकर दोषी नाही, खाजगी नोकर दोषी नाही, शेतकरीही दोषी नाही. दोष आहे व्यवस्थेचा. समान मेहनतीला समान मूल्य मिळालंच पाहिजे. देश पुढे न्यायचा असेल तर तिन्ही वर्गांना समान संधी द्याव्या लागतील. तुमचं मत काय? कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ कोणावर टीका करण्यासाठी नाही, तर व्यवस्थेतील असमानता दाखवण्यासाठी आहे. तुम्ही कोणत्या वर्गात येता? सरकारी, खाजगी की शेतकरी? खरं मत कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण सत्य सर्वांपर्यंत पोहोचायलाच हवं.